22 सालापासून रवी इंगोलेंच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर साहेब असतील किंवा त्यांचे सर्व कुटुंबीय, आम्ही सर्व कुटुंबीय यांच्यावर सातत्यानं वेगवेगळे आरोप करण्याचा मी प्रयत्न केला आहे. मग खास करून 2024ची विधानसभेची निवडणूक देखील जर आपण सर्वांनी आठवली तर त्यावेळेला देखील लोकांची उत्सुकता निर्माण करून अशाच माध्यमातून एक पत्रकार परिषद घेतली. पेनड्राईव्हच्या माध्यमातून क्षीरसागर साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. 2000 आता ही नुकतीच पार पडलेली महानगरपालिकेची निवडणूक असेल त्यावेळेला देखील काही ऑडिओ क्लिपिंग्स आमच्या बाबतीत शेअर केले, काही पत्रकं वाटली. पण लोकांचा क्षीरसागर कुटुंबियांवर, क्षीरसागर साहेबांवर हा विश्वास आहे. आणि मग आज जे आमच्यावरती आरोप झालेत ते नुकतेच झालेले आहेत त्याचा मी काही कायदेतज्ञांशी बोलत आहे. कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन चांगल्या पद्धतीनं कसं या गोष्टीला सामोरं जायचं ते आम्ही पुढची दिशा ठरवी. लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीनं कसं जाणं योग्य आहे का, त्याला परवानगी आहे की नाही हा भाग त्यांनी वेगळा म्हणलाय. पण लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं जाणं योग्य नाही असं म्हणत अगदी कुटुंबियांवर टीका केली. बघा, राजकारणात अशा पद्धतीच्या टीका होत असतात आणि सातत्यानं जर एखादं ठरवलंच असेल की दुसऱ्याला आपल्याला बदनामच करायचं तर अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत राहतील. मला वाटत नाही त्याला फार ह्या बाबतीत मी एंटरटेन करणार आहे. काही कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन मी भविष्य काळात त्यांना चांगल्या पद्धतीने उत्तर देईन. व्हिडिओमध्ये काय तरतूद करून जोडण्यात आले असं मला वाटतं. अजून मी देखील तो व्हिडिओ बघितलेला नाही आहे. फोटो मला बघायला मिळाला होता पण मी व्हिडिओ बघितलेला नाही आहे. ज्यावेळेला मला व्हिडिओ दिसेल त्यावेळेला मी साधारणतः पूर्ण अभ्यास करीन. काही माझ्या AI इंटेलिजन्सच्या टीमबरोबर देखील मी त्याची चर्चा करीन आणि मग कशा पद्धतीने उत्तर द्यायचं त्यानंतर आम्ही ठरवेन. पण नैतिकता स्वीकारून आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा अशी पद्धतीने सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये केली. मला वाटतंय त्यानं जी आज पत्रकार परिषद घेतली त्याला काय फार मी महत्त्व देत नाही आणि जोपर्यंत काही लोकांचा मला सल्ला येत नाही तोपर्यंत मी ह्या विषयात फार बोलणं योग्य समजत नाही. आणि जनता ठरवत असते ना, ही लोक कोण ठरवणार? जनता ठरवत असते. जर जनतेचा आमच्यावर विश्वास असेल तर जनता त्याच पद्धतीनं पाठीशी राहते. 2024 साली देखील इतक्याच मोठ्या प्रमाणात बदनाम केलं होतं तरी सुद्धा क्षीरसागर साहेब हे इतक्या मोठ्या प्रमाणात विरोधक असून सुद्धा चांगल्या मताधिक्यानं निवडून आले होते. माझ्या बाबतीतही तोच करण्याचा प्रयत्न केला. सातत्यानं क्षीरसागर कुटुंबियांना बदनाम करण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही अशा गोष्टींना भीक घालू. कायदेशीर कारवाई करणार. नक्कीच कायदेशीर कारवाई चांगल्या पद्धतीने आम्ही आज उपयोग करेल. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.